नमस्कार भावांनो. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर हा व्हिडिओ फक्त खास करून जास्त गावाकडच्या मुलांसाठी आहे. शहरातले पण आहे, परंतु गावाकडच्या मुलांसाठी जास्त महत्त्वाचा आहे. तर त्यांना ते कसं YouTube चॅनल एखादा जर व्हिडिओ वाटला, की हा बाबा काय करतोय YouTube चॅनल YouTubeवरती, तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. तर YouTube चॅनल कसा बनवायचा आणि त्याच्या काय-काय सिस्टम आहेत. आता YouTube चॅनलवरती म्हणजे YouTubeवरती तर खूप व्हिडिओ असतील. हिंदीमध्ये जास्त क्रिएटर आहेत. असे जे टीच चॅनल आहेत, ज्यांचे YouTubeवरती म्हणजे YouTubeबद्दल काही माहिती देतात. कोणते ॲपबद्दल काहीतरी माहिती देतात आणि आपल्या मराठीत पण आहेत. परंतु आपल्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की व्हिडिओ कसा अपलोड करायचा आणि त्या अगोदर YouTube चॅनल कसं क्रिएट करायचं म्हणजे कसा बनवायचा आणि त्याच्या काय-काय सिस्टम आहेत, हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. तर चला मग आता आपला नवीन चॅनल आहे आणि ह्याच चॅनलवरती हाच चॅनल बनवायचं आहे, क्रिएट करायचं आहे म्हणजे आणि तो कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा नवीन चॅनल आहे. सगळ्यांकडेच आता सगळी ईमेल आयडी तर सगळ्यांनाच माहित आहे. आता ईमेल आयडी शिवाय मोबाईलच चालत नाही. तर ईमेल आयडी सगळ्यांकडेच आहे, आपल्याला माहीतच आहे. तर चला मग आपण आता प्रत्येकाची नवीन ईमेल आयडी राहते. तर चला भावांनो, आता आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि YouTube चॅनल कसा क्रिएट करायचा, म्हणजे कसा बनवायचा, तर ते बघूया. चला मग मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ. तर मित्रांनो, आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय आणि आता आपण YouTubeच्या ॲपमध्ये जाऊ. YouTubeच्या ॲपमध्ये गेल्यानंतर जिथं ईमेल आयडीचा ऑप्शन आहे, तिथं आपण टच करूया. टच केल्यानंतर जो आपला ईमेल आयडीवर ईमेल आयडीवर खाली क्रिएट अ चॅनल असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यावर टच करून आपण चॅनल बनवू शकतोय. क्रिएट अ चॅनल बनवण्यासाठी आपल्याला त्याचं नाव शोधावं लागेल. म्हणजे नाव तर आपण काय पण देऊ शकतो. जसं माझं स्वतःचं नाव मी दिलंय आधीच YouTube चॅनलला. तर आता म्हणजे ते YouTubeवरती आहे म्हणून मी आता तोच नाव नाही परत देणार. तसं तुमचं पण नाव YouTubeवरती असेल तर तुम्ही तोच नाव परत-परत देऊ नका. म्हणजे सर्च लिस्ट जे राहते ना YouTubeची त्याच्यावर तुम्ही टाकलं तर तुमचं चॅनल यायला पाहिजे. तर मित्रांनो, आता मला चॅनलचं माझे नाव द्यायचं BM टीच क्रिएटर. म्हणजे मला YouTubeबद्दल किंवा कोणत्या ॲपबद्दल अशी माहिती मी तुम्हाला देणार आहे या चॅनलवरती. म्हणून मी BM टीच क्रिएटर असं नाव देणार आहे. तर चला तर तुम्हाला पण म्हणजे तुमच्या चॅनलची जी कॅटेगरी जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यावर तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव देऊ शकतो. जर तुमचं नाव जर दिला, आता माझं नाव कसं मी सांगितलं भोलेनाथ माळेकर. तर तुमचं नाव जो असेल तो जर दिला, तर तुम्ही फक्त किंवा कसं कॉमेडी व्हिडिओ किंवा टीचिंग व्हिडिओ किंवा जे तुमच्यात जी कला असेल त्याचे व्हिडिओ टाकू शकता. ते एकच कॅटेगरीचे. जर तुम्ही सगळे कॅटेगरी मिक्स करून जर तुम्ही टाकशाल, तर तुम्हाला तुमचं चॅनल डिलीट होऊन जाईल आणि तुम्हाला कॉपीराईट येतील. तर चला मग आता चॅनलचं नाव टाकून घेऊ आपण. तर चला मग चॅनलचं नाव क्रिएट करतोय मी. तर मी चॅनलचं नाव खोडून BM टीच क्रिएटर नाव टाकतोय. BM टीच क्रिएटर. तर चला मग आता नाव तर झालंय. तर तुमचं नाव पण 20 म्हणजे 20 कॅरेक्टर म्हणजे 20 अक्षरांचाच पाहिजे. म्हणजे त्याच्यावरती पण असलं तरी थोडं चालेल, परंतु जास्त चालणार नाहीये. कारण YouTubeच्या अपडेटनुसार चालू आहे आता सगळं. तर चला. तर आता नाव टाकलंय. हँडलला पण आपल्या हँडल जो आहे, तो पण लगेच बनवून येतो YouTubeकडून. तर हँडल दिलंय आणि आपण आता चॅनलचा लोगो म्हणजे प्रोफाईल पिक्चर. तर ते तुम्ही क्लिक करून आपला फोटो किंवा तुम्ही बनवलेला असेल तुमचा लोगो कसा बनवायचा ते तुम्हाला माहीत नाही. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला किंवा तुम्ही YouTubeवर सर्च करून बघू शकता की लोगो कसा बनवायचा. तर इथं बघा, इथं कॅमेऱ्याचा आयकॉन दिलेलं आहे. त्याच्यावर टच करून आपण आपल्या चॅनलचा लोगो किंवा तुमचा फोटो अपलोड करू शकता. तर मी आता नाही करत कारण माझ्याकडे मला लोगो बनवावा लागेल आणि तो टाकावा लागेल. तर इथे तुम्ही तुमचे आपले
बॅकग्राऊंड, बॅनर, जो चॅनलला बॅनर राहतो बघा. आता माझ्या चॅनल तुम्हाला बॅनर दाखवतो मी. तर आता आपण इथं तो तुम्हाला नंतर दाखवतो. तर आता आपण चॅनल क्रिएट करून घेऊ. इथं क्रिएट क्रिएट चॅनल लिहिलंय, तर त्याच्यावर टच करून तर चॅनल क्रिएट झालाय माझा. तर त्याच्या काही सिस्टीम असतात. हे बघा, चॅनल क्रिएट झालाय माझा. तर त्याला नाव पण आलंय. तर तुम्ही आता बघू शकता की आपल्या चॅनलचं नाव BMTech क्रिएटर असं नाव आलंय. तर आता मी त्याच्यावर टच करून मला चॅनलचं हे दाखवतो. तर बघू शकते तुम्ही. तर आपल्याला डबल चॅनलची सेटिंग चेंज करायची, म्हणजे जर चेंज करायचे ठरले तर इकडे पेन्सिलचं आयकन आहे, त्याच्यावर टच करून आपण बघा आता इथं प्रोफाईल पिक्चर आणि चॅनलचं बॅनर. आता चॅनलचं बॅनर कसं बनवायचं तुम्ही YouTubeवर व्हिडिओ सर्च करून बघू शकताय, किंवा मीच तुम्हाला नंतर आता नंतर दुसरा व्हिडिओ टाकतोच याचं की चॅनलचा बॅनर किंवा लोगो कसा बनवायचा. तर आता आपलं URL आणि डिस्क्रिप्शन, मेन गोष्ट म्हणजे डिस्क्रिप्शन आलंय. तर आता तुम्ही डिस्क्रिप्शन टाकू शकताय की माझा चॅनल या गोष्टीवर आहे, तुम्ही मला या गोष्टीला सपोर्ट करा. तर माझं चॅनल टीचवर आहे. तर मग मी असं टाकतो, नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही मला सपोर्ट करा, मी तुम्हाला व्हिडिओसाठी यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला टाकीत राहील कंटेंट. तर मी ते नंतर बघून घेईल टाकायचं. तर तुम्ही टाकू शकताय. आणि खाली दिलंय प्रायव्हसी, ते प्रायव्हसीचं नाही काही. तर चला तुम्हाला अजून थोड्या दुसऱ्या सेटिंग्स सांगतो. तर आपण याच्यातून एक्झिट करून क्रोमोमध्ये जायचंय. तर क्रोमोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपली जी ईमेल आय डी राहील, जे आपण आता इतक्यात चॅनल क्रिएट केलंय, चॅनल जो क्रिएट केलाय, तर ते दुसऱ्या काही सेटिंग्स करण्यासाठी आपल्याला क्रोमोमध्ये जावं लागेल. क्रोमोमध्ये तर चला मग आपण क्रोमोमध्ये जाऊया आता. क्रोमोमध्ये गेल्यानंतर आपला जो आपण ज्या ईमेल आय डीवर आपला चॅनल क्रिएट केलाय, तर तीच ईमेल आय डी इथं पण लॉग इन करायची आहे. तर मी ईमेल आय डी लॉग इन करून घेतो. मेन गोष्ट ईमेल आय डीचा पासवर्ड हा तुमच्या लक्षात पाहिजे. ईमेल आय डीचा पासवर्ड तुमच्या लक्षात पाहिजे. तर मित्रांनो आपण परत क्रोमोमध्ये येऊन आणि YT स्टुडिओ चॅनल, YT स्टुडिओ असं सर्च करायचं. YT स्टुडिओ, YT स्टुडिओ सर्च केल्यानंतर YouTube स्टुडिओ असं नाव येतंय. तर आपल्या त्याच्यात जो आपण चॅनल क्रिएट केलाय त्याचं YouTube स्टुडिओ ते इथं बघू शकताय तुम्ही. अपलोड द व्हिडिओ आणि इकडे वरती आहे. तर आपल्याला कस्टमाइज चॅनलमध्ये जायचं आहे. कस्टमाइज चॅनलमध्ये जे आपण सेटिंग तिकडे केली तीच पण सेटिंग इथं पण आहे. तर इथं ब्रँडिंग आणि आपण इथे बॅनर अपलोड करायचा, इथं लोगो आणि इकडे आपण डिस्क्रिप्शन येते, हेच आपण तिकडे पण बघितलं. तर क्रोमोमध्ये एवढे सेटिंग नाहीये. म्हणजे क्रोमोमध्ये एवढी सेटिंग आहे ती थोडी उमजणार नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला युट्यूबच्या ॲपमध्ये करून दाखवलं. तर मित्रांनो इकडं खाली सेटिंगचं चिन्ह दिसतंय, तर त्याच्यावर क्लिक करून ज्या मेन सेटिंग आहेत, ज्या मेन सेटिंग आहेत ते तुम्ही, तर आता इथं सेटिंगमध्ये आलंय चॅनल, चॅनलवरती आपण टच करायचं. चॅनलवरती टच केल्यानंतर जी आपली कंट्री आहे, आता माझी कंट्री इंडिया आहे, तर मी इंडिया सिलेक्ट करतोय. तुमची कंट्री इंडियाच आहे. आणि खाली दिलंय कीवर्ड, कीवर्ड वरती टच करून तुमचा जो चॅनलचं नाव असेल ते चॅनलने कीवर्ड लावायचे, म्हणजे तुमचा चॅनल सर्च लिस्टमध्ये येईल. तर मी माझ्या चॅनलचं नाव टाकतोय. आता माझ्या चॅनलचं नाव BM आहे. BM टीच टीच क्रिएटर क्रिएटर तर लगेच त्याला हे कीवर्ड सर्च आले का म्हणजे लगेच सर्च लिस्टमध्ये येऊन जाते. तर तुम्ही ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आल्यानंतर
तर इथं ऑप्शन आहे किड्स कंटेंट. तर आपल्याला कसं आहे, आपण लहान मुलांसाठी बनवत नाही कंटेंट. आपण फक्त 18 एजच्या पुढे जर आपल्या म्हणजे ते डायरेक्ट रूल आहे YouTubeचा, जर 18 इथून म्हणजे 18 वयाच्या मुलांपासून पुढे तर आपण नो फॉर किड्स करू. तर नो वर क्लिक करून हे खालचं बाकी जाऊन द्यायचं आणि त्याच्यानंतरचं त्याचं पुढचं ऑप्शन फ्युचर एलिजिबिलिटी. तर त्यासाठी आपल्याला कसं आपले थंबनेल इकडे-तिकडे. तर आता थंबनेल कसं आहे, तर थंबनेल असं आहे तुम्ही बघू शकताय. तर थंबनेल असं आहे, तर ते आपल्याला व्हिडिओला टाकण्यासाठी म्हणजे व्हिडिओला लावण्यासाठी आपल्याला नंबर आपल्याला तर व्हेरिफाय नंबर हा व्हेरिफाय फोन नंबर. तर हे नंबर फक्त आपल्याला थंबनेल कसा म्हणजे थंबनेल ॲड व्हावं म्हणून आपल्याला नंबर ॲड करावा लागतोय. तर चला आपण मोबाईल नंबर ॲड करून घेऊया. तर इथं बघू शकताय कंट्री आली इंडिया आणि इथे मोबाईल नंबर. तर चला मी माझा मोबाईल नंबर टाकतोय. तुम्ही पण तुमचा नंबर टाका आणि जो कोड आलाय, तो कोड लगेच त्याच्यावर सबमिट करायचा आहे. आता तर तो कोड सबमिट करून तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे काही सेटिंग्स राहतात YouTube चॅनलचे. तर बघा फोन नंबर इज व्हेरिफाईड. तर मोबाईल नंबर हा व्हेरिफाईड झालाय. तर आता आपण त्याला थंबनेल टाकू शकतोय. तर मोबाईल बघू शकताय तुम्ही मोबाईल. तर असं तुम्ही करून आता खाली झाल्यानंतर आपण इथं बघा कोपऱ्यामध्ये सेव्ह नाव दिले, तर त्याच्यावर टच करून सेव्ह करू शकताय तुम्ही. सेव्ह झाल्यानंतर आपलं आता चॅनल सर्च लिस्टमध्ये येऊन जाईल. तर या प्रकारे चॅनलचे सेटिंग्स राहतात आणि चॅनल क्रिएट झालाय आपला आणि व्हिडिओ टाकायला तुम्ही सुरुवात करू शकताय. तर व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा.